अमरावती जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झालाय। युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना गेल्या निवडणुकीत तिवसा मतदारसंघातून रविराज देशमुख यांचे तिकीट कापण्याचं काम मीच केलं होतं आणि आगामी निवडणुकीत सुद्धा तिवसामध्ये बदल मीच करणार असा खळबळजनक दावा केला। याच कार्यक्रमात अमरावतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार सुद्धा मानले। मात्र आमदार रवी राणा यांच्या या दाव्यानंतर भाजपच्या गोटात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। भाजप नेत्यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत राणांवर जोरदार निशाणाही साधला। भारतीय जनता पार्टी हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे। पक्षात कोणाला उमेदवारी द्यायची किंवा कोणाचं तिकीट कापायचं याचा निर्णय केवळ आमचे केंद्रीय संसदीय मंडळ, मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्व घेतात। पक्षाबाहेरील कोणत्याही व्यक्तीला भाजपच्या तिकिटांवर बोलायचा कोणताही अधिकार नाही। कार्यकर्त्यांमध्ये भ्रम आणि दबाव निर्माण करण्यासाठीच असे खोटे दावे केले जात आहेत, असं आमदार प्रवीण पोटे यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांसाठी लढला पाहिजे असा लढवय्या नेता रविराज भाऊ आहे आणि मला असं वाटतं की या दिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की मी जे भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते। दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रवी राणा करणार आणि त्या बदल्यामध्ये प्रामाणिक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो विश्वासाने भारतीय जनता पार्टीसोबत शून्यापासून जुळलेला आहे, काम करत आलेला आहे। आणि मला माहीत आहे की तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते, त्यावेळेस त्यांची तिकीट कापण्याचं काम सुद्धा मिळलं आणि मी याच्यासाठी घाबरत नाही, खरा बोलणार मानलो। आताच मुख्यमंत्र्यांशी बोललो मी की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांनी मंजूर करून दिला, केंद्रामध्ये मान्यता करून दिल्या, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मी आणि मंत्र्यांनी आत्ताच 20-25 मिनिटं आधी स्वतः बोलून त्यांचे आभार व्यक्त केले की अमरावती जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता रविराज भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दिली, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद। मात्र त्याच ठिकाणी देशमुख यांची काढली, यावर किती सत्य आहे तुम्ही काय सांगा? मला तुम्हाला एक सांगतो की भारतीय जनता पार्टी हा एक तर सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि याच्यामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड असते, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, प्रदेश अध्यक्ष असेल, इतर मान्यवर जे आमचे नेते आहेत ते असतात आणि ते ठरवतात तिकीट कोणाला द्यायची, कोणाला कापायची। आमचा बाहेरचा कोणताही व्यक्ती असं तिकीट कापणं किंवा तिकीटवर बोलणं हे संयुक्तिक नाही आणि बोलू सुद्धा नाही। सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो की पार्टी ठरवेल ना काय करायचं। आता प्रवीण पोटेल तिकीट द्यायची आहे, राजू भोले द्यायची आहे, दादाला तिकीट द्यायची आहे, पार्टी ठरवेल। बाहेरचा व्यक्ती कोणी ठरू शकत नाही आणि याच्या आधी सुद्धा कोणी जर दावा करत असेल तर मी याला तिकीट दिली, मी त्याची तिकीट कापले, हा दावा खोटा आहे। याच्यामध्ये बिलकुल भरोसा ठेवण्यासारखं नाही आहे। हा भ्रम तयार केला जातो। हा भ्रम तयार करून आमच्या भोल्या बाबड्या जे आमचे कार्यकर्ते असतात त्यांना तो संभ्रमित केला जातो आणि त्यांच्यावरती कुठेतरी एक दबाव प्रेशर करून तो संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न असतो, दुसरं काही नाही आहे। कारण भारतीय जनता पार्टी मुळात मोठी पार्टी आहे, ती काही कोणाच्या आंधळीने पाणी देऊन पार्टी चालत नाही आमची। आणि आता इतिहास आहे ना, इतिहास आहे, तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी घरच्या शिदोऱ्या आणून ही पार्टी मोठी केलेली पार्टी आहे। त्यामुळे तुम्हाला सांगतो की ही पार्टी कोणाच्या बोलण्याने चालत नाही। याच्यामध्ये आमचे नेते, वरिष्ठ नेते आहेत, पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यानुसार सगळ्या गोष्टी चालतात। आणि जर कोणी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर जर कोणी बोट ठेवत असेल तर अमरावती शहरातला एकूण एक कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे एका ठिकाणी येऊन एकाच मंचावर येऊन त्याचं उत्तर देऊ शकतो आम्ही। एबी न्यूज मराठी, विक्रम ढोके, अमरावती।